ಭಾರತ ರತ್ನ ಅಟಲ್ ಬಿಹಾರಿ ವಾಜಪೇಯಿಯವರ ಜನ್ಮ ಶತಾಬ್ದಿಯಂದು ಬಿಜೆಪಿ ಕಾರ್ಕಳ ವತಿಯಿಂದ ಅಟಲ್ ಸ್ಮರಣೆ. ಭಾರತದ ರಾಜಕೀಯ ಕ್ಷೇತ್ರ ಕಂಡ ಅದ್ವಿತೀಯ ನಾಯಕ, ಸರಿಸಾಟಿ ಇಲ್ಲದ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ, ಅಗ್ರಣೀಯ ಹಿಂದಿ ಕವಿಗಳಲ್ಲಿ ಒಬ್ಬರು, ಭಾರತದ ಸಮಗ್ರ ವಿಕಾಸದ ಬುನಾದಿ ಹಾಕಿದ ಶ್ರೇಷ್ಠ ವ್ಯಕ್ತಿ, ಅಜಾತಶತ್ರು ಶ್ರೀ ಅಟಲ್ ಬಿಹಾರಿ ವಾಜಪೇಯಿ ತಮ್ಮ ವರ್ಚಸ್ಸನ್ನು ಅಳಿಸಲಾಗದಂತೆ ಬಿಟ್ಟು ಹೋಗಿರುವ ಅವಿಸ್ಮರಣೀಯರು. ರಾಷ್ಟ್ರೀಯತೆ ಮತ್ತು ರಾಷ್ಟ್ರದ ಏಕತೆ ಬಗ್ಗೆ ಅವರಿಗಿದ್ದ ಕಾಳಜಿ, ತಮ್ಮ ವಾಕ್ಚತುರತೆಯಿಂದ ವಿರೋಧಿಗಳೆಲ್ಲರನ್ನು ಬೆರಗುಗೊಳಿಸುತ್ತಿದ್ದ ವಾಜಪೇಯಿಯವರು ಪ್ರಧಾನಿಯಾಗಿದ್ದ ಕಾಲಾವಧಿಯಲ್ಲಿ ಮಾಡಿದ ಸಾಧನೆಗಳು ಎಣಿಸಲಾಗದು. 3 ಬಾರಿ ಭಾರತದ ಪ್ರಧಾನಿಯಾಗಿ ಭಾರತವನ್ನು ಪರಮಾಣು ಶಕ್ತಿಯುಕ್ತ ರಾಷ್ಟ್ರವನ್ನಾಗಿ ಮಾಡಿದ್ದಲ್ಲದೆ ವಿಕಸಿತ ಭಾರತದ ಅಡಿಗಲ್ಲನ್ನು ಹಾಕಿದ ಪ್ರಥಮ ಪ್ರಧಾನಿ ಎನಿಸಿಕೊಂಡರು. ತಮ್ಮ 12ನೇ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿಯೇ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸ್ವಯಂ ಸೇವಕ ಸಂಘದ ಕಾರ್ಯಕರ್ತರಾಗಿದ್ದ ವಾಜಪೇಯಿ ಅನೇಕ ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಸಂಘದ ಪ್ರಚಾರಕರಾಗಿ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸಿದರು. ಸಾವರ್ಕರ್ ಮಾನೆ ತೇಜ್, सावरकर माने त्याग, सावरकर माने तप, सावरकर माने तत्व, सावरकर माने तर्क, सावरकर माने तारुण्य, सावरकर माने तीर, सावरकर माने तलवार, सावरकर माने तिलमिलाहट, सागरा प्राण तड़मड़ला, तलमड़ाती हुई आत्मा, सावरकर माने तितीक्षा, सावरकर माने तीखापन, सावरकर मणजे तिखट। कैसा बहुरंगी व्यक्तित्व! हम लोग तो एक बिंदु हैं, सावरकर सिंधु की तरह थे। हास्य रुदन में, तूफानों में, अमर असंख्यक बलिदानों में, उद्यानों में, वीरानों में, अपमानों में, सम्मानों में उन्नत मस्तक, उभरा सीना, पीड़ाओं में पलना होगा, कदम मिलाकर चलना होगा। उजियारे में, अंधकार में, कलकछार में, बीच धार में, घोर घड़ा में, भूत प्यार में, क्षणिक जीत में, दीर्घहार में, जीवन के शत शत आकर्षक अरमानों को दलना होगा, ಕದಂ ಮಿಲಾಕರ್ ಚಲನ. ನಂತರದ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಪತ್ರಿಕೋದ್ಯಮದಲ್ಲಿ ತಮ್ಮನ್ನು ತೊಡಗಿಸಿಕೊಂಡಿದ್ದ ವಾಜಪೇಯಿ ಅವರು ಮುಂದೆ ಭಾರತೀಯ ಜನಸಂಘಕ್ಕೆ ಸೇರಿದರು. ಶ್ಯಾಮ ಪ್ರಸಾದ ಮುಖರ್ಜಿಯವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ 1957ರ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಗೆಲುವು ಸಾಧಿಸಿ ಲೋಕಸಭಾ ಸದಸ್ಯರಾದರು. 1968ರಲ್ಲಿ ಭಾರತೀಯ ಜನಸಂಘದ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿಯೂ ಆಯ್ಕೆಯಾದರು. 1977ರಲ್ಲಿ ನಡೆದ ಲೋಕಸಭಾ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲ ಬಾರಿಗೆ ದೇಶದಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸೇತರ ಪಕ್ಷ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದು ಪ್ರಧಾನಿಯಾಗಿ ಆಯ್ಕೆಯಾದ ಮುರಾರ್ಜಿ ದೇಸಾಯಿಯವರ ಸಂಪುಟದಲ್ಲಿ ವಾಜಪೇಯಿಯವರು ವಿದೇಶಾಂಗ ಸಚಿವರಾದರು. वसुधैव कुटुंबकम की परिकल्पना बहुत पुरानी है. भारत में सदा से हमारा इस धारणा में विश्वास रहा है कि सारा संसार एक परिवार है. यहाँ मैं राष्ट्रों की सत्ता और महत्ता के बारे में नहीं सोच रहा हूँ. आम आदमी की प्रतिष्ठा और प्रगति मेरे लिए कहीं अधिक महत्व रखती है. ಆಂತರಿಕ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಂದಾಗಿ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿಯ ಸರ್ಕಾರ 1980ರಲ್ಲಿ ಪತನಗೊಂಡಾಗ ವಾಜಪೇಯಿಯವರು LK ಅಡ್ವಾಣಿಯವರ ಮತ್ತು ಇತರರೊಡಗೂಡಿ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿಯನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಿದರು. एक हाथ में भारत का संविधान और दूसरे में समता का निशान लेकर मैदान में कूदेंगे और जूझेंगे. हम छत्रपति शिवाजी महाराज के जीवन और संघर्ष से प्रेरणा लेंगे. सामाजिक समता का बिगुल बजाने वाले महात्मा फुले हमारे पथ प्रदर्शक होंगे. भारत के पश्चिमी घाट को मंडित करने वाले महासागर के किनारे खड़े होकर मैं ये भविष्यवाणी करने का साहस करता हूं, अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा. यूरिया के घोटाले में जो तथ्य सामने आए हैं वो तो चौंकाने वाले. और इस घोटाले की सबसे बड़ी विशेषता यह है कि कोई मिडिलमैन नहीं है. स्विस बैंक में सीधा धन जमा किया गया, सरकार की ओर से जमा किया गया और पूरे का पूरा धन, पूरे की पूरी धनराशि गायब हो गई, अंतर्ध्यान हो गई.
इस मामले में कोई कुत्ता नहीं भौंका। अगर पहरा देने वाला कुत्ता न भौंके तो समझना चाहिए कि वो चोरों को जानता है और शामिल है। ಶ್ರಮವಹಿಸಿ ಬಿಜೆಪಿಯನ್ನು ಬೆಳೆಸಿದ ವಾಜಪೇಯಿ ಸುಮಾರು 16 ವರ್ಷಗಳ ನಂತರ 1996ರಲ್ಲಿ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ಅಧಿಕಾರ ಹಿಡಿದು ಮೊದಲ ಬಾರಿಗೆ ಪ್ರಧಾನಿಯಾದರೂ ಕೇವಲ 16 ದಿನಗಳಲ್ಲಿ ಸಂಖ್ಯಾಬಲವಿಲ್ಲದ ಕಾರಣ ಅಧಿಕಾರ ಕಳೆದುಕೊಳ್ಳಬೇಕಾಯಿತು. आप सारा देश चलाना चाहते हैं, बड़ी अच्छी बात है, हमारी शुभकामनाएं आपके साथ हैं। हम अपने देश की सेवा के कार्य में जुटे रहेंगे। हम संख्या बल के सामने सर झुकाते हैं और आपको विश्वास दिलाते हैं कि जो कार्य हमने अपने हाथ में लिया है वो जब तक राष्ट्रीय उद्देश्य पूरा नहीं कर लेंगे तब तक विश्राम से नहीं बैठेंगे, तब तक आराम से नहीं बैठेंगे। अध्यक्ष महोदय, मैं अपना त्यागपत्र राष्ट्रपति महोदय को देने जा रहा हूं। 1998ರಲ್ಲಿ ಬಿಜೆಪಿ ಮತ್ತು ಇತರ ಪಕ್ಷಗಳು ಜೊತೆಗೂಡಿ ಎನ್ಡಿಎ ರಚನೆಯಾಗಿ 13 ತಿಂಗಳುಗಳ ಕಾಲ ಸಮ್ಮಿಶ್ರ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಪ್ರಧಾನಿಯಾಗಿ ವಾಜಪೇಯಿ ಅವರು ಅಧಿಕಾರ ನಡೆಸಿದರು. ಈ ಅಲ್ಪಾವಧಿಯಲ್ಲಿ ಅವರ ಸಾಧನೆಗಳು ಅನೇಕ. जब श्रीमती इंदिरा गांधी के नेतृत्व में परमाणु परीक्षण किया गया था, हमने उसका स्वागत किया था। प्रतिपक्ष में थे फिर भी स्वागत किया था, क्योंकि देश की रक्षा के लिए वो किया गया था। पोखरण 2 कोई आत्मश्लाघा के लिए नहीं था, कोई पुरुषार्थ के प्रकटीकरण के लिए नहीं था, मिनिमम डिटरेंट होना चाहिए, इसलिए परीक्षण का फैसला किया गया। उसके कारण कुछ कठिनाई आएंगी, हमें मालूम था, लेकिन देश उन कठिनाइयों का सफलतापूर्वक सामना करेगा, यह भी हमको विश्वास था। 1999ರಲ್ಲಿ ನಡೆದ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಎನ್ಡಿಎ ಸಂಖ್ಯಾಬಲ ಹೆಚ್ಚಿಸಿಕೊಂಡು 2004ರವರೆಗೆ ಮೊದಲ ಬಾರಿಗೆ 5 ವರ್ಷಗಳಿಗೂ ಹೆಚ್ಚಿನ ಕಾಲ ಪೂರ್ಣಾವಧಿಯ ಅಧಿಕಾರ ನಡೆಸಿದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸೇತರ ಪಕ್ಷದ ಮೊದಲ ಪ್ರಧಾನಿ ಎಂಬ ಹೆಗ್ಗಳಿಕೆಗೆ ವಾಜಪೇಯಿ ಪಾತ್ರರಾದರು. डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी, दूसरे दीनदयाल जी उपाध्याय, इन दो के बाद अगर पार्टी को आज के स्थान पर पहुंचाने में, और न केवल पहुंचाने में, लेकिन आम जनता के मन में ये छाप छोड़ने के हम जो बात कहते हैं वो करके दिखाते हैं, वो अगर कोई व्यक्ति है तो वो हमारे श्री अटल बिहारी वाजपेयी है। हर एक जो सुनता है, पढ़ता है, उनके साथ संपर्क में आता है, वो प्रेरित होता है। तो हम एक बाय इलेक्शन में हार गए थे और हारने के बाद अटल जी ने कहा कि चलो एक कोई पिक्चर देखे आते हैं, और इंपीरियल के थिएटर में बिना देखे हुए कौन सी फिल्म है क्या है जाकर के बैठ गए। अब जब शुरू हुई तब पता लगा कि वह फिल्म थी फिर सुबह होगी। तब हमने देखी और फिर सुबह होगी, तो वो सुबह हो गई। अब सुबह हो गई फिर से, और केंद्र में हमारी सरकार बन गई और वाजपेयी जी हमारे प्रधानमंत्री बन गए। ಅನೇಕ ವರ್ಷಗಳ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಕೀಳು ರಾಜಕಾರಣದಿಂದಾಗಿ ಭಾರತ ರತ್ನ ಪ್ರಶಸ್ತಿಯಿಂದ ವಂಚಿತರಾಗಿದ್ದ ವಾಜಪೇಯಿಯವರು 2015ರಲ್ಲಿ ಭಾರತ ರತ್ನ ಗೌರವಕ್ಕೆ ಪಾತ್ರರಾದರು. ಅಂದಿನ ರಾಷ್ಟ್ರಪತಿಗಳಾಗಿದ್ದ ಪ್ರಣಬ್ ಮುಖರ್ಜಿ ಅವರಿಂದ ಭಾರತ ರತ್ನ ಪ್ರಶಸ್ತಿಯನ್ನು ಅವರು ಸ್ವೀಕರಿಸಿದರು. Leader must have a vision. Atalji had a vision. Leader must have a passion and to transform the vision of the nation. Leader must be able to travel into an unexplored path. He traveled. Leader must know how to manage a success and failure. He did it. Leader must have a courage to take decisions. Leader should have nobility in management. And every action of the leader should be transparent. Leader must work with integrity and succeed with integrity. For success in all the mission, it is essential to have creative leadership. Atalji had the creative leadership. ತಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ 7 ಬೀಳುಗಳೊಡನೆ ಒಟ್ಟು 10 ಬಾರಿ ಲೋಕಸಭೆಗೆ ಮತ್ತು 2 ಬಾರಿ ರಾಜ್ಯಸಭೆಗೆ ಚುನಾಯಿತರಾದ ಶ್ರೀ ವಾಜಪೇಯಿಯವರು ಅವಿವಾಹಿತರಾಗಿಯೇ ಉಳಿದು ದೇಶಕ್ಕಾಗಿ ತಮ್ಮ ಜೀವಮಾನವನ್ನೇ ಮುಡಿಪಾಗಿಟ್ಟರು.
ರಾಜತಾಂತ್ರಿಕತೆ, ಸಾಹಿತ್ಯಿಕ ಕೊಡುಗೆಗಳು ಎಲ್ಲರನ್ನೂ ಒಳಗೊಂಡ ಸದೃಢ ಭಾರತವನ್ನು ನಿರ್ಮಿಸುವ ಪ್ರಯತ್ನದ ಪರಂಪರೆಯನ್ನು ಮುನ್ನಡೆಸುವಂತೆ ಪ್ರೇರೇಪಿಸಿದ ವಾಜಪೇಯಿ 2018 ಆಗಸ್ಟ್ 16ರಂದು ನಮ್ಮನ್ನಗಲಿದರು. वो एक जननायक, प्रखर वक्ता, ओजस्वी कवि, पत्रकार, प्रभावशाली अंतर्राष्ट्रीय व्यक्तित्व के धनी और सबसे बढ़कर मां भारती के सच्चे सपूत थे. ಅವರು ಈಗ ನಮ್ಮನ್ನಗಲಿದ್ದರೂ ಅವರ ಪ್ರಬುದ್ಧ ಮತ್ತು ಹಾಸ್ಯಮಯ ಭಾಷಣಗಳು, आप क्या करने का इरादा रखते हैं? ಸಾಹಿತ್ಯದ ತುಣುಕುಗಳು, हिंदुस्तान हमारा, जग के मस्तक पर रोली सा शोभित हिंदुस्तान हमारा. ಅವರ ವಿರೋಧಿಗಳಾದಿಯಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಮೆಚ್ಚುವಂತಹ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ, ಎಲ್ಲರೂ ದೇಶದ ಅಭಿವೃದ್ಧಿಯ ಕಡೆ ಕೊಡಬೇಕಾದ ಗಮನ ಮತ್ತು ಕಾಳಜಿ ಬಗ್ಗೆ ಶ್ರೀ ಅಟಲ್ ಬಿಹಾರಿ ವಾಜಪೇಯಿ ಹೇಳುತ್ತಿದ್ದ ಮಾತುಗಳು ಚಿರಸ್ಮರಣೀಯ. ಇಂತಹ ಮೇರು ವ್ಯಕ್ತಿತ್ವದ ಅಜಾತಶತ್ರುವಿಗೆ ಬಿಜೆಪಿ ಕಾರ್ಕಳದ ವತಿಯಿಂದ ನಡೆಯುತ್ತಿದೆ ಅಟಲ್ ಸ್ಮರಣೆ.